निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेस पक्षाने आपला 20 सूत्री जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यातील काही मुद्दे थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर बोट ठेवणारे असून स्थानिक पातळीवर मोठा परिणाम घडवू शकतात. पहिला मुद्दा मांडला महापालिकेचं. मुख्य उत्पन्न मालमत्ता कर असलं तरी काँग्रेसनं गरीब व अतिक्रमण क्षेत्रातील घरांसाठी दिलासाचा निर्णय घेतला. यामुळे सरसकट माफी नसली तरी अंदाजे 2 ते 2.5 लाख घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. मध्यमवर्गीयांचा आर्थिक भार. महिन्याचं उत्पन्न साधारण 5 ते 7 हजार असलेल्या कुटुंबांसाठी वर्षाला 5 ते 6 हजारांचा मालमत्ता कराचा मोठा खर्च ठरतो. हा भार कमी करण्यासाठी काँग्रेसनं थेट या मुद्द्यावर हात घातल्याचं दिसतं. दुसरा मुद्दा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. घरगुती पाणी बिल साधारण 350 ते 500 रुपयांपर्यंत जातं, जो सर्वसामान्यांसाठी कळीचा मुद्दा आहे. पिण्याचं पाणी स्वस्त आणि परवडणारं व्हावं. 30,000 लिटरपर्यंतच्या पाण्यासाठी एकही रुपया घेतला जाणार नाही, याकडे जाहीरनाम्यात विशेष लक्ष देण्यात आलं आहे. तिसरा मुद्दा, आपली बस ही नागपूरची जीवनवाहिनी आणि बसनी सर्वाधिक प्रवास करते, ती म्हणजे तरुणाई. या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने मोफत प्रवासाची सोय करण्याचे वचन दिले आहे. या सेवेमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांना देखील आपली बस सेवा यांचा प्रवास मोफत असेल आहे. बसने प्रवास करत असताना येणारा खर्च वाचेल. चौथा मुद्दा, काँग्रेसने गरीब झोपडपट्टी धारकांना मोफत मालकी हट्ट्याचे पट्टे देऊ केले आहे. पाचवा मुद्दा, महापालिका शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण CBSE किंवा खाजगी शाळांमध्ये न जाऊ शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. यातून शिक्षणातील असमानता कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतं. सहावा मुद्दा, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी मोफत दुकान. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर बाजारपेठा भरतात. ही मोठी समस्या आहे. या विक्रेत्यांसाठी मोफत दुकाने व ओटे देण्यात येणार आहे. स्थानिक मुद्द्यांवर भर देत जाहीरनाम्यातील 5 ते 7 मुद्दे थेट स्थानिक नागरिकांच्या रोजच्या अडचणींशी संबंधित आहेत. म्हणून हे मुद्दे जनतेला अपील करणारे ठरू शकतात, असं सांगण्यात येत आहे. जाहीरनामा जाहीर करण्यात काँग्रेसने भाजपवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भाजप अजूनही लोकांकडून सूचना घेत असताना काँग्रेसची तयारी अधिक आक्रमक दिसते. नेशन सिटी न्यूजसाठी रोहिणी सुखदेवे.